आता माझ्या घरी जाई येणारी जेवायला कोणा आता गेलो नाही तर काय होईल तुम्हाला कल्पना आहे. आणि म्हणून मी परवानगी मागितली गणेशला, तेव्हा मला आधी सोडवणार तू कधी येतो. आणि ज्या कार्यक्रमाला आपण कबूल केले तिथं ऐनवेळी कळवायचं की मी येत नाही, तर आयोजकांची किती फजिती होती याची मला कल्पना आहे, कारण मी अनेक कार्यक्रम आयोजित करत असतो. त्यामुळे आणि रामशेठ जिथे आहेत तिथे न जाणं म्हणजे त्याच्याची भयंकर गोष्ट नाही. रामशेठ काही फोन आला, तुम्ही या म्हटलं, तुम्ही असाल तर जगात जिथं कुठं असेल तिथं मी येईल. तर नांदेड ठाण्याहून इथे येतं म्हणजे दुबईला विमानानं जेवढा वेळ लागतो तेवढा ठाणा ते पनवेल एवढा वेळ लागतो कारने. अशी परिस्थिती, खड्ड्याची, वाहतूक कोंडीची, त्या सगळ्या परिस्थितीतून संपादकाला काम करायचं असतं. आणि 17 वर्ष गणेश कोळींनी हा पनवेल टाइम्स साप्ताहिक चालवलंय. पहिलं त्याबद्दल गणेश तुला मनपूर्वक अभिनंदन. कुठे गेले ते अभिनंदन ऐकायला ते बसले नाही आहेत. तर 17 वर्ष साप्ताहिक चालवायचं सोपं झाली आजच्या काळात. ज्याला ते मिळवायचा त्याला तिचे पैसे वसूल करायचे फार अवघड गोष्टी आहेत सगळ्या. पण योगायोग असा आहे की 17 वर्ष साप्ताहिक चालवणारे गणेश कोळी यांच्या आजच्या वर्धापन दिनाला 17 वर्ष रामफळ चालवणारे त्याचे मालक संपादक रामशेठ ठाकूर हे स्वतः उपस्थित आहे. रामफळला पण यावर्षी 17 वर्ष झाले. 2008 ते 12 आणि ते 5 त्यावेळी 12 5 17 माझं गणित बरोबर असेल तर 17 वर्ष बरोबर झाली. तर रामफळ पहिला मी सुरू केला आम्ही 17 जुलै 18 जुलै 2008. तिथं संजय आवटे आहे ते पुण्याचे संपादक आहेत. मी आता माझ्या आयुष्याची 35 वर्ष लोकमतमध्ये गेली. नागपूरला लोकमतला संपादक, जळगावला 35 वर्ष जवळजवळ लोकमतमध्ये घालवली. 12 वर्ष मराठात घालवली, 3 वर्ष प्रहारमध्ये घालवली, रामप्रभूमध्ये घालवली, प्रहारमध्ये घालवली, एकमतमध्ये घालवली. शेवटी आता 86 वर्षी थकलोय, घरीच बसलोय. पण घरी बसवत नाही म्हणून गणेशच्या आमंत्रणाला देऊन आलो. पण पत्रकाराला घरी बसता येत नाही. जे तुम्हाला लिहिता येईल ते लिहित राहा, बोलत राहा आणि समाजासाठी काहीतरी करीत राहा. हा पत्रकारितेचा संदेश असं मी मानतो. आणि आज आम्ही ते उपदेश करायला मिळालो नाही. उपदेश करण्याची परिस्थिती आता राहिली असं मला वाटत नाही. आधी पहिले खड्डेमुक्ती होऊ द्या, वाहतूक कोंडीतून माणसाला घरी सुखरूप पोहोचू द्या. आताची परिस्थिती अशी आहे, पनवेलची, मुंबईची, पुण्याची, सगळ्या ठिकाणची परिस्थिती माणूस निघाल्यापासून संध्याकाळी घरी येईपर्यंत सुखरूप येतोय की याची एक मोठी प्रश्न निर्माण झालेला आहे. आता काहीतरी विचित्र काय घडलं सांगता येत नाही, पण घडलं एवढं खरं आहे. आणि याचा वाट दाखवणारा कोण त्याचं नाव पण आता माहीत नाही. आता जी वृत्तपत्र आम्ही संपादक आम्ही स्वतःला खूप मोठे समजतो. आम्ही कोणी फारसे मोठे नाही आहोत. आम्ही लिहून फार मोठी क्रांती होते असंही माझा अजिबात समज नाही आहे. उलट पक्षी अशी परिस्थिती आता आहे की धूळ आमच्या चेहऱ्यावर आहे. धूळ आमच्याच चेहऱ्यावर आहे. आमच्या पहिल्या वृत्तपत्राचं नाव होतं दर्पण, बाळशास्त्री जांभेकर म्हणजे आरसा. धूळ आमच्या चेहऱ्यावर आहे. आम्ही आरसा साफ करत बसलो. धूळ चेहरे पे आईना क्यों साफ करू नये. पहिले आम्ही आमच्या चेहऱ्यावरची धूळ साफ केला आणि मग समाजाला आता असं परिस्थिती आहे का एक वृत्तपत्राचं नाव सांगा मला की ज्या वृत्तपत्राच्या संपादकासाठी ते पत्र विकत घेतलं जातं. एक नाव सांगा. एक अत्रे साहेबांसाठी मराठा विकत घेतला जाता, नळू घेतला जाता, गाडग्यांसाठी लोकमान्य विकत घेतला, केसरी टिळकांसाठी विकत घेतला. टिळक काय म्हणतात, गांधी काय म्हणतात, आंबेडकर काय म्हणतात, त्याच्याकरता त्यांची वृत्तपत्र विकत घेतली जात होते. आज संपादक काय म्हणतो याच्याकरता कोणती वृत्तपत्र विकत घेतली जात नाही. संपादक नसतानाही वृत्तपत्र चालतात. विधानसभा अध्यक्ष नसताना या राज्यात
एक नाही 4 अधिवेशनं महाराष्ट्राची विधानसभा अध्यक्षाशिवाय काढलेली आहे. त्यामुळे संपादक स्वतः तरी पेपरचं काय अडत नाही, अध्यक्ष नसला तरी विधानसभेचं काय अडत नाही, अशी या राज्याची अवस्था आहे. आणि म्हणून की आम्ही उपदेश करावा अशी अजिबात स्थिती आता मला वाटत नाही. लोक एक डोळ्याने तुम्हाला बघत नाही, 2 डोळ्याने बघत नाही. पत्रकाराकडे लोक लाखो डोळ्यांनी बघत असतात. तेव्हा पत्रकार म्हणजे फार मोठा अगदी आकाशातून पडलेला कोणीतरी देव माणूस आहे अशी भूमिका आता राहिलेली नाही. सांगायला मला कसलाही संकोच वाटत नाही. आणि म्हणून जेवढं जमेल तेवढं चांगलं करत राहा, चांगलं लिहित राहा, चांगलं बोलत राहा, चांगलं वाचत राहा. आज वाचणाऱ्यांची संस्कृती संपलेली. वाचून किती लोक लिहित आहेत, गुगलमुळे किती फायदा होत आहे, जगात कुठे चाललंय, जगातलं ज्ञान किती आहे, आमच्यावर किती आहे. पहिलं पण जाहिरात, दुसरं पण जाहिरात, तिसरं पण जाहिरात, उत्तर प्रदेशची जाहिरात, मध्य प्रदेशची जाहिरात, सगळ्या राज्यांच्या जाहिराती महाराष्ट्रात आहेत. चिंता करायचं काही कारण नाही. वृत्तपत्राला इतक्या भरपूर जाहिराती वृत्तपत्रात येत आहेत. आणि 100 रुपयावर मराठ्यांचा पहिला पगार होता, 100 रुपये. आणि 4 सुट्यांचे कापून जायचे, हातात 85 रुपये मिळायचे. पण 20 पैसे राईट रेट होते, 20 नवे पैसे. त्यामुळे 6-8-10 रुपये आईला पाठवता येत होते घरी. तेवढी तांब्यांतर तेवढी ती राईट रेट होती. त्यात 3 पुऱ्या, एवढी वरीच्या तांदूळाची मूठ आणि वरण फुकट. तर मी जो पत्रकार आहे तो 20 वाट्या वरण पिऊन वाढलेला पत्रकार. भूक पागवण्याकरता मी 20 वाट्या वरण फुकट असायचे, पाहिजे तो. त्या दिवशी होता तांबे साहेबांच्या कवितांचा कार्यक्रम. अरुण, ती कविता होती, मरणात खरोखर जगजगते. विठ्ठलराव रायगड होते अध्यक्ष. त्यांना मी चिठी पाठवली. मी मराठाचा वार्ताहर खाली बसलो होतो. ती कविता चांगली आहे, मला माहिती आहे, पाठ आहे माहिती. चिठी पाठवली, विठ्ठलराव मला बोलायचंय. मला म्हणाले काय, मला बोलू द्या. ते म्हणाले मधुकर भाई मराठाचे प्रतिनिधी, त्यांना काहीतरी बोलायचं. ती कविता झाल्यावर मी वर गेलो आणि त्याला म्हटलं, बाबा आता ते तांबे साहेबांची कविता वाचली ना, मरणात खरोखर ते खरं नाही आहे. खोट आहे. खरी गोष्ट आहे, वर्णांत खरोखर. तर 20 वाट्या वरण पिऊन जगलेला पत्रकार आहे म्हटलं मी. तो काळ फार वेगळा होता, ते दिवस वेगळे होते, ती माणसं वेगळी होती. विरोधी पक्षात बसलेली माणसं सुद्धा भेंडे पाटील आहे का, गणपतराव देशमुख आहे का, कृष्णराव आहे का, दिबा पाटील आहे का, श्री रामराय आहे का, रामभाऊ मार्गे आहे का, दत्ता कामाणे आहेत का, ए.बी. बर्धन आहेत का, दत्ता देशमुख आहेत का. 222 काँग्रेसवर सभागृहात बहुमत असताना समोर बसलेली 40 माणसं खान फोडत होती. कोणत्या ताकदीवर? शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री म्हणाले आमच्या बाजूला बहुमत आहे. यांचे पाटला म्हणे तुम्ही काय एवढा जोरात बोलताय? यांनी म्हणाले अहो तुम्ही BA मी MA आहे. तुम्ही राज्यशास्त्र होतं की माहित नाही, माझं राज्यशास्त्र होतं. तुम्हाला बहुमत आहे म्हणून तुम्ही तिथे बसलाय एवढं समजतो आम्ही. त्यामुळे तुम्ही तिथे बसताय बहुमत आहे म्हणून. आम्हाला बहुमत नाही आहे म्हणून आम्ही इकडे बसतोय. पण लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरतो त्यावेळी बहुमत आमच्या पाठीमागे असतं, आमच्या मागे लोक असतात. आम्हाला ते बदल येत नसतील, आमचे लोक जास्त मतांनी निवडून येत नसतील, पण लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारे आम्ही जे कोणी आहोत त्यांच्या मागे त्यावेळी ते बहुमत असतं. यांनी ठणकावून सांगितलं. आणि आज दुसरी नस नेमकी तीच आहे की लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारा नेता कोण, त्याचं नाव सांगा. प्रश्न आहेत की नाही? किती मोठे प्रश्न आहेत. नसलेले प्रश्न या देशात मोठे केले जातात आणि असलेले गरिबांचे प्रश्न
बाजूला पडतात, त्याला वाली कोणी राहिलेला नाही. ही आजच्या पत्रकारितेची अवस्था आहे. का नाही तर आवाज उठवणारं वृत्तपत्र नाही आणि सगळे लरगळलेले आहोत. खोटा आव्हानात काय अर्थ नाही. ही परिस्थिती बदलण्याची ताकद आमच्या लेखणीत काय दिली नाही. कोणी किती आव्हान जोरात सांगितलं देणाऱ्याने रामछेद व्हावे.